नमस्कार मित्रांनो, मी द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 19 जानेवारी 2026. आज आपण पोलीस भरती सराव पेपरमध्ये जे काय चालू घडामोडी येतात 2024 आणि 25च्या, आज आपण ते बघणार आहोत. आपण फक्त सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी बघणार आहोत. बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मराठी व्याकरण हे 3 टॉपिक्स आपल्या रेग्युलरच्या पेपरमध्ये असतात दररोज संध्याकाळच्या 7च्या पेपरला. आता आपण सध्या फक्त सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर लक्ष देणार आहोत. तर आपलं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरती. आपल्याला 90+ मार्क मिळवायचे. त्यात आपल्याला GK आणि करंट अफेअरवर पण फोकस देणं गरजेचं आहे. तर तसंच आजचा आपला पोलीस भरती चालू घडामोडीतला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिला महिला अध्यक्ष कोण बनल्या? नलिनी सिंह, संगीता बरोआ, अनुराधा भसीन, कविता कृष्णन. कोण बनल्या? संगीता बरोआ. राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून पदवीधर होणारी पहिली महिला अधिकारी कोण? भावना कंठ, शिवांगी सिंह, सई जाधव, अवनी चतुर्वेदी. कोण मित्रांनो? सई जाधव. महाराष्ट्रीयन मुलगी आहे. ऑप्शन क्रमांक सी, सई जाधव. युनेस्कोला मान्यता दिलेली पहिली राष्ट्रीय अन्न परंपरा कोणत्या देशाची आहे? फ्रान्स, जपान, भारत, इटली. कोणत्या देशाची आहे? इटली या देशाची आहे. आन्सर टिक मार्क केलं गेलेलं होतं. ऑप्शन क्रमांक डी, इटली. पुढचा प्रश्न आहे, सीडॅकने विकसित केलेल्या भारतीय पहिल्या स्वदेशी 1.0 GHz 64 बिट ड्युएल कोर मायक्रोप्रोसेसरचे नाव काय? VEG A64, शक्ती, DHRU V64, PARAM 64. म्हणजे ध्रुव 64, प्रणाम 64, शक्ती आणि वेगा 64. तर कोणता आहे? ध्रुव 64. ऑप्शन क्रमांक सी, ऑप्शन क्रमांक आपला योग्य असणार आहे मित्रांनो. नोव्हेंबरसाठी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? स्मृती मंदाना, हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा आणि जेमिमा रोड्रिग्स. तर कोणी जिंकला? शफाली वर्मा यांनी जिंकला. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ज्ञान भारतम मिशन अंतर्गत भारतीय पहिले योग व आयुर्वेदिक आधारित क्लस्टर सेंटर कोणते आहे? काशी हिंदू विद्यापीठ, गुजरात आयुर्वेद विद्यापीठ, पतंजली विद्यापीठ, राष्ट्रीय आयुर्वेद संस्था. तर कोणतं आहे? पतंजली विद्यापीठ. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर मित्रांनो. कविता चंद यांनी अलीकडे कोणत्या खंडातील सर्वोच्च शिखर माउंट विजन सर केले? युरोप, आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका. तर कोणत्या? कविता चंद ही भारतीय आहे. तर यांनी अलीकडे कोणत्या खंडातील सर्वोच्च शिखर माउंट विजन सर केलं? अंटार्क्टिका. ऑप्शन क्रमांक सी, अंटार्क्टिका हे सर केलं. वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेले शमनरू शिवशंकरप्पा कोण होते? साहित्यिक, वैज्ञानिक, समाजसेवक किंवा राजकारणी. कोण होते मित्रांनो? राजकारणी होते. ऑप्शन क्रमांक डी, राजकारणी. कोणत्या पक्षाचे होते ते सांगायचं म्हटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कोणत्या पक्षाचे होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा AIचा भारतात सर्वात मोठा स्पर्धक कोण बनला आहे? अमेरिका, चीन. प्रश्न असा आहे मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे
भारत कितव्या क्रमांकाचा स्पर्धक ठरला आहे? कितव्या क्रमांकाचा स्पर्धक ठरला आहे? ओके मित्रांनो, तर हा पहिला ऑप्शन चुकले आपले. दुसरा, तिसरा आणि चौथा. तर कितव्या क्रमांकात ठरला आहे? तिसऱ्या क्रमांकाचा. ऑप्शन क्रमांक 3 किंवा सी आपलं योग्य उत्तर असणार आहे, तिसरा. मत्स्यपालन क्षेत्रातील क्षमता दाखवण्यासाठी पहिले गुंतवणूकदार संमेलक कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आयोजित केले? अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, पाँडिचेरी आणि लक्षद्वीप. कुठे आयोजित केले? लक्षद्वीपला आयोजित केले. ऑप्शन क्रमांक डी आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. भारतामधील ग्रामपंचायतीची स्थापना हे घटनेतील कोणत्या तत्वाच्या पालनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे? मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे, आपत्कालीन तरतुदी. तर कोणते मार्गदर्शक तत्त्वे? ऑप्शन क्रमांक सी. कायदेशीर पाठबळ नसलेला जाहीरनामा या शब्दातील भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची संभावना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, केसी व्हेअर, आयव्हर सिंग, ग्रॅनव्हिल आइन्स्टीन. कोणी केली? केसी व्हेअर यांनी केली. हे एक संविधानिक अभ्यासक होते हे सगळे. ही त्यांनी केली कायदेशीर पाठबळ नसलेला जाहीरनामा म्हणून भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांना बोललेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी केसी व्हेअर. खालीलपैकी कोणती भारतीय संघराज्याचे 3 महत्त्वाचे अंगे आहे? कार्यकारी मंडळ, संसद व निवडणूक आयोग. संसद, राज्यपाल व न्यायसंस्था. कार्यकारी मंडळ, संसद व न्यायसंस्था. राष्ट्रपती, पंतप्रधान व संसद. तर कोणत्या मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी कार्यकारी मंडळ, संसद व न्यायव्यवस्था. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंदर्भात विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाला आहे? कलम 66, कलम 68, कलम 71, कलम 74. तर कोणत्या कलमाला आहे? कलम 71 याच्यामध्ये. ऑप्शन क्रमांक सी कलम 71. भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड कोणाकडून केली जाते? लोकसभा सदस्याकडून, राज्यसभा सदस्याकडून व राज्य विधानमंडळाकडून, संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्याकडून. ऑप्शन क्रमांक डी संसदातील दोन्ही गृहातील सदस्याकडून. ताडोबा नॅशनल पार्क हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक सी चंद्रपूर. स्थापना कधी झाली होती त्याची? 1995 मध्ये. स्थापना वर्ष. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, अमरावती. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक ए गोंदिया. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक सी नागपूर. मुंबई उपनगरात स्थित असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान. तर कोणतं आहे? संजय गांधी. मुंबई उपनगरात कोणतं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक सी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला. तर कुठे आहे? अमरावती. ऑप्शन क्रमांक सी अमरावती. अमरावतीमध्ये कुठे आहे? चिखलदराजवळ आहे. चिखलदरा बघायला गेले असेल ना, तिथेच आपलं हे कोणतं आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान तुम्ही पण बघितलेलं असेल. चांदोली नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तारलेला आहे? सातारा, सांगली,
सांगली कोल्हापूर, सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर रत्नागिरी. तर चांदोली नॅशनल पार्क हा कोणत्या ह्याच्यात आहे? चांदोली नॅशनल पार्क हा 4 जिल्ह्यात आहे. चांदोली म्हणजे चांदोली च घ्यायचा आणि त्याला 4 करायचा. 4 जिल्ह्यात म्हणजे 4 कोणता? डबल एस, सांगली सातारा, कोल्हापूर रत्नागिरी. यासारखे केलं तरी चालेल. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात स्थित आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि दोन्ही बी आणि सी. तर कोणतं आहे मित्रांनो? फक्त बी, गुगामल राष्ट्रीय उद्यान. हे कुठे आहे? अमरावतीमध्ये. अमरावती कुठे आली? विदर्भात आली मित्रांनो. संजय गांधी कुठं? मुंबई उपनगर. चांदोली राष्ट्रीय उद्यान 4 जिल्ह्यांमध्ये, यासारखे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत. राहील लक्षात? तर चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले घोषित राष्ट्रीय उद्यान कोणते मानले जाते? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, गुगाबल राष्ट्रीय उद्यान. तर कोणते मानले जाते? 1995 मध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे मानले जाते. ऑप्शन क्रमांक बी. हे कुठे मित्रांनो? चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जायकवाडी डॅम धरणाचे जलाशयाचे नाव काय? शिवाजी सागर, नाथसागर, यशवंत सागर, इंदिरा सागर. तर काय मित्रांनो? नाथसागर. ऑप्शन क्रमांक बी नाथसागर. कुठं आहे जायकवाडी धरण? पैठण या ठिकाणी आहे. पानशेत धरणाचा जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातं? ज्ञानेश्वर सागर, तानाजी सागर, वीर बाजी पासलकर, येसाजी कंक. तर कोणत्या नावानं ओळखलं जातं? तानाजी सागर या नावानं ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक बी तानाजी सागर. अशा प्रकारे मित्रांनो आज आपले करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी आणि जीकेचे 25 प्रश्न झालेले आहेत. 25 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून सांगू शकता. जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर सबस्क्राईब करा. नवनवीन पोलीस भरतीबद्दलचे जीके तुम्हाला नक्की बघायला मिळतील. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.